एखादा फोटो परिस्थिती बदलू शकत नाही, मात्र बदल घडवणारा माणूस तयार करू शकतो. आपणही माणूस आहोत याची जाणीव ठेवून प्रेस फोटोग्राफर्सनी समोरच्याचं ऐकून घ्यावं. प्रत्येक वेळी घाई करण्याची गरज नाही असा सल्ला पद्मश्री सुधाकर ओल्वे यांनी दिला. एखादा स्टार असो किंवा सामान्य माणूस, त्याच्यासाठी कॅमेऱ्याच्या लेन्स मागे जाण्यापूर्वी मानवी संवेदना निर्माण होणं आवश्यक आहे. फोटोग्राफरच्या कौशल्यामुळेच त्याच्या छायाचित्रामध्ये सौंदर्य उतरतं, असं प्रतिपादन ओल्वे यांनी केलं. कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर्स क्लबच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना ओल्वे यांच्या हस्ते जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर्स क्लबच्या वतीनं जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. पद्मश्री सुधाकर ओल्वे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक जयेश ओसवाल, मोहन मेस्त्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रेस फोटोग्राफर्स क्लबच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवले जात असल्याचं सांगत मोहन मेस्त्री यांनी छायाचित्र दिन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना पद्मश्री सुधाकर ओल्वे यांच्या हस्ते जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. वेल्हाळ यांना दिलेल्या मानपत्राचं वाचन समर्थ कशाळकर यांनी केलं. तर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उत्तम छायाचित्रक संजीव भोर यांना संजय देसाई दृष्टी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जॉनी ट्रेनर हे माझे गुरु होते. त्यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार आणि पुरस्कार देणारे सर्वच फोटोग्राफर मला गुरुस्थानी मानतात, हा मी माझा बहुमान समजतो, अशी प्रतिक्रिया अनिल वेल्हाळ यांनी व्यक्त केली. ललित गांधी यांनी मनोगत व्यक्त करताना फोटोग्राफर्सचे जीवन आणि अनुभव याविषयी माहिती दिली. त्यानंतर पद्मश्री सुधाकर ओल्वे यांनी स्लाइड शोद्वारे छायाचित्रणाचं महत्त्व विशद केलं. प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करताना संयम असावा, प्रसंगाचं गांभीर्य आणि महत्त्व समजून घ्यावं, असा सल्ला ओल्वे यांनी दिला. हल्लीच्या पापाराझींच्या युगात नम्रता कमी होत चालली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शशिकांत मोरे, पप्पू अत्तार, नसीर अत्तार, रियाज ट्रेनर, पांडुरंग पाटील यांच्यासह प्रेस फोटोग्राफर्स उपस्थित होते.